श्री गुरुचरित्र अध्याय 13वा। या अध्यायाचं महत्त्व असं आहे की या अध्यायाच्या पठणाने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात। त्यामुळे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचा 13वा अध्याय वाचण्याचं महत्त्व आहे। कृपया आमच्या 360 ज्ञान यात्रा या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला आपली ऊर्जा मिळते, जेणेकरून आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणू आणि वेगवेगळ्या ग्रंथाचं वाचन, श्री गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाचं वाचन आपल्यापर्यंत पोहोचवू शकू। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची या चरणा, कर संपुट जोडून जाना विनवितसे परियेसा। जय जय सिद्धमुनी तू तारक या भवानी, सांगितले ज्ञान प्रकाशोने स्थिर झाले मन माझे। गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत, शमन करणार समर्थ तुझी एक कृपानिधी। गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुम्हा विस्तारोनी, तृप्त नवे माझे मनो आणखी अपेक्षा होत असे। शुदे करुणी पिढिले ढोर, जैसे पावे तृण विडार, त्याते होय मनोहर नवचे तेथोनी परतोनी। एखादा न देखे तक्र स्वप्नी त्याची मिळे क्षीरवरणी, नोहे मन त्याचे धनी केवी सोडी तो ठाव। तैसा आपण स्वल्पज्ञानी नेनत होतो गुरु निर्वाणी, अविद्या माया वेष्टोनी कष्टत होतो स्वामिया। अज्ञान नीती मिरर रजनीशी, ज्योती स्वरूप तुची होशी, प्रकाश केले गा आम्हासी निज स्वरूप श्री गुरुचे। तुवा केले उपकाराशी उत्तीर्ण काय होऊ सरसी, कल्पवृक्ष दिली अशी प्रत्युपकार काय द्यावा। एखादा देता चिंतामणी त्याची उपकार काय धरणी, नाही दिदले न ऐको कानी कृपामूर्ती सिद्धराया। ऐशा तुझिया उपकाराशी उत्तीर्ण नोहे जन्मोजन्मेशी, म्हणून लागतसे चरणाशी ऐको भावे करुनिया। स्वामींनी निरोपिला धर्म अर्थ, अधिक झाला मज स्वार्थ, उपजला मनी परमार्थ गुरुशी भजावे निरंतर। प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीस दीक्षा देती, पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे। ऐकोनी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषोन, मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तयावेळी। धन्य धन्य शिष्या सगुण तुझ लादले श्री गुरुचरण, संसार तारक भवार्ण तुची एक परियेसा। तुआ ओळी खेली श्री गुरुची सोय, म्हणून पुससी भक्ती भावे, संतोष होतो आनंदमय तुझ्या प्रश्न करून या। सांगेन ऐक एक चित्ते चरित्र गुरुचे विख्याते, उपदेश देवनी माधवाते होते कचित काळ तेथेची। असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला महिमा सगुनी, शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती। तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा, प्रख्यात असती नामे सात सांगेन ऐक एक चित्ते। बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, पाचवा असे अनेक यती, सदानंद सरस्वती देखा। ज्ञानज्योती सरस्वती एक, सातवा सिद्ध आपण ऐक, अपार होते शिष्य अनेक एकाहून एक श्रेष्ठ पै। त्या शिष्या समवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ, समस्त क्षेत्रे पावन करीता आले पुन्हा कारंज नगरासी। भेटी झाली जनक जननी येवनी लागता ती चरणी, चतुर्वर्ग भ्राते भगिनी समस्त भेटती स्वामिया। देखानिया श्री गुरुमूर्तीशी नगर लोक अत्यंत हर्षी, आले समस्त भेटीशी पूजा करीती परोपारी। घरोघरी श्री गुरुशी पाचारिती भिक्षेशी, जहाले रूपे बहुवशी घरोघरी पूजा घेती। समस्त लोक विस्मय करीती, अवतार हा श्री विष्णू निश्चिती, वेशधारी दिसतो यती परम पुरुष होय जाना। याते नर जे म्हणती ते नर जाती नरका प्रती, कार्याकारण अवतार होती ब्रह्म विष्णू महेश्वर। जननी जनक येणे रीती, पूजा करीती भावभक्ती, श्री गुरु झाले श्री पाद्यती, जाती स्मृती जननीशी। देखोनी जननी तयवेळी, माथा ठेवी चरण कमळी, सत्य संकल्प चंद्रमौळी, प्रदोष पूजा आली फळा। पतीस सांगे तयावेळी, पूर्वजन्मांचे चरित्र सकळी, विश्ववंद्य पुत्र प्रबळी, व्हावा म्हणून आराधिले म्या। याची श्रीपाद ईश्वरांचे पूजन केले मनोवाचे, प्रसिद्ध झाले या जन्मामुचे, साकल्य केले परियेसा।
मनोनी नमिती दोघे जणी विनविता ती कर जोडूनी उद्धारावे या भवारणी जगन्नाथा येती राया. श्री गुरु म्हणती तयासी एखादे काळी परियेशी पुत्र होये संन्यासी उद्धरील कुळे 42. त्याची शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख त्याचे कुळी उपजता अनेक. त्याशीही ब्रह्मपद परियेसा यमाचे दुःखे भयाभीत नोहे त्याचे पित्र संततीत. पूर्वजा जरी नरकी असत त्याची शाश्वत ब्रह्मपद. या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेखा तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य. ऐसे सांगोनी तयाशी आश्वासी तसे बहुवशी तुमचे पुत्र शताविषी अष्टश्वरे नांदती. त्याचे पुत्र पौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयनी पावाल शेम काशी भुवनी अंतकाळी परियेचा. मुक्तिस्थान काशीपूर प्रख्यात असे वेदशास्त्र न करा मनी चिंता मात्र मनोनी सांगती ते वेळी. त्याची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष श्री गुरुशी नमुनी ऐक विनवितसे परियेसा. विनवितसे परोपरी स्वामी माते तारी तारी बुडोनी जाते भाव सागरी संसार माया वेष्टोनिया. संसार तापत्रयाशी आपण बितसे परियशी निर्लिप्त करी गा आम्हासी आपण तपासी जाईन. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु निरोपिता ती आपण स्त्रियांशी पती सेवा चरण तेची तप परियेसा. येणे या भवार्णवासी कडे पडी ती वरियेशी जैसा भाव असे ज्याशी तैसे होईल परियेसा. उत्तर वया पैल पार सत्रियांशी असे तो भ्रातार मने करुणी निर्धार पूज भजा पुरुष शिव समानी. त्याशी होय उद्धार गती वेद पुराणे वाखानी ती अंतकरणी न करी खंती तू गती होईल जाण. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी. तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रालब्ध कवनगत विस्तारावे मज प्रती. श्री गुरु म्हणती तियेशी तुझी वासना असे तापसी संचित पाप असे तुझशी भोगणे असे परियेसा. पूर्वजन्मी तू परियेशी चरणी लाथिले धेनुशी शेजारी स्त्री पुरुषांशी विरोधे लाविला कलह जाना. तया दोषास्तव देखा तू ते बाधा असे अनेका गायत्रीशी लाथिले ऐका तू सर्वांगी कुष्टी होशील. विरोध केला स्त्री पुरुषांशी तुझा पुरुष होईल तापसी तू तय त्यजील परवशी अर्जित तुझे ऐसे असे. ऐकोनी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत मज उद्धारावे गुरुनाथा त्वरित मनोनी चरणी लागली. श्री गुरु म्हणती ऐक बाळे कचित काळ असाल भले अपरवयास होतची काळे पती तुझा यती होये. तदनंतर तुझा ध्येय कुष्टी होईल वेव भोगोनी स्वदेयी वय मग होईल तुझ गती. नासता तुझा देह जान भेटी होईल आमुचे चरण तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र ऐकपा. भीमा तीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू वरवशी अवस्था तुझ घडली यावरी. या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्वपुर असे ख्यात अमरजा संगम प्रसिद्ध जान. ऐसे सांगोनी तियेशी श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्राशी आले गौतमय उद्धव जेथे. शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी प्रियेसा. तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझा आता सांगत असे परियेशी. त्या गौतमीचा महिमा सांगता पारसे आम्हा बहिरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त. जटा मुकुटी तीर्थेश्वर धरिली होती प्रतिकर मिळोनी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा. ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा ब्रीही पेरिले वृत्ती ऐका अनुष्ठान स्थानाजवळी. पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साळी ऐसे त्याचे मंत्रवळी महापुण्य पुरुष असती. समस्त ऋषी मिळोनी विचार करीती आपुले मनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास. त्याशी घालिता साकडे गंगा अनिला पुली चाडे समस्त आम्ही पुण्य घडे गंगा स्नाने भूमंडळी. या गतिर्योग्य युक्तानां मुनीनामो धरिता साम सागती हास ऊर्जंतूनां गौतमी तीर वासिनाम.
ठीक आहे. ऊर्ध्वरेता मुनीश्वराशी कोटी वर्ष तपस्वियांशी जे गती होय परियसी ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीशी आणावे येत नाही भूमंडळाशी साकडे घाली ती गौतमाशी आणि ती गंगा मालाभ म्हणून रचिला माव एक दुर्वे ची गाय सवास्तक करुणी पाठविले ऐक गौतमाचे ब्रीही भक्षणाशी ऋषी होता अनुष्ठानाशी देखील धेनुषी नयनी निवारवया तत्क्षणी दर्भ पवित्र सोडिले तेची कुश झाले शस्त्र धेनुषी लागले जैसे वज्रास्त्र पंचत्व पावली त्वरित घडलीत हत्या गौतमासी मिळवणी समस्त ऋषी जन प्रायचित्त देती जाण गंगा भूमंडळी आण याविने तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला ओमकेशी वर माग म्हणितले गौतम म्हणे सर्वेश्वरा तू देशील मजवरा उद्धार वयास चराचरा द्यावी गंगा भूमंडळाशी गौतमाच्या विनंतीची निरोप दिला गंगेशी घेऊन याला भूमंडळाशी पापशालानार्थ मनुष्यांचे ऐशी गंगा भागीरथी कवना वर्णावया सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले ऐक नामधारका ऐशी गौतमी तटकाय यात्रा श्री गुरु आपण आचरित पुढे मागोता लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियेसा तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधव अरण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियेशी देखता झाला श्री गुरुशी मानस मूर्ती जैसे देखिये विस्मित होऊनी मानसी नमिता झाला श्री गुरुमूर्तीशी स्तोत्र करी वसी अति भक्ती करून या यदि व्यापदमेवा साक्षाद अधिष्ठितम देव नदी समीपे या उत्तरे तीर निवासी रवमो लक्ष्मीपती स्वम निवसन नित्यम येणे परी श्री गुरुशी विनवी माधवाराण्य हर्षी श्री गुरु मनती संतोषी तया माधवाराण्याशी अत्यंत मार्गस्थिती मार्गरूप अत्यंत योगादादी करतत्वम मार्गचे विचिन्वतो मे मार्गोदय माधव दर्शयते ऐसे श्री गुरु तयाशी आश्वासने म्हणती हर्षी निज स्वरूप त्याशी दाविते झाले परियसा श्री गुरूंचे स्वरूप देखोनी संतोषी झाला तो मुनी विनवी तसे कर जोडून नाना परिस्थिती करी जया जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू लोकाधीससी नरू परम पुरुषा जगज्योती तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी कृतार्थ केले आम्हाशी दर्शन दिले चरण आपुले ऐसे परी श्री गुरुशी स्तुती करीतो तापसी संतोष होनी अति हर्षी आश्वासिती तये वेळी मनती श्री गुरु तयाशी सिद्ध झाली तुझ्या मंत्राशी तुझ सिद्धी बरवंशी ब्रह्मलोक प्राप्त होय नित्य पूजा तू मानसी करीशी नरसिंह मूर्तीशी प्रत्यक्ष होईल परियशी न करी संशय मनात ऐसे सांगून तयाशी श्री गुरु निघाले परियशी आले वासर ब्रह्मेश्वराशी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्रयक कुक्षी व्यथा असे बहुत तटांकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत तेजोपाये प्राण देखा पोट व्यथा बहुत्याशी नित्य करीतो उपवासाशी भोजन केल्या दुःख ऐशी प्राणांतिक होत असे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नाशी त्याशी असे वैर जेविता प्राण तेजोपाये पक्ष मासा भोजन करी व्यथा उठे त्याचे उदरी ऐसा किती दिवस वरी कष्टत होता तो द्विज पूर्व दिवशी तया ग्रामी आला सण महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगातीरी असे लोळत प्राण त्वरित तेजोपाहे दुःख करी द्विजा पार म्हणून गंगेत तजिन शरीर नको आता संसार पाप रूपे वर्तत अन्न प्राण अन्न जीवन कवन असेल अन्नाविन अन्न वैरी झाले जाण मरण बरवे आता मज मनी निर्धार करोनी गंगा प्रवेश करीन मनोनी पोटी पाशान बांधोनी गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा न करी पुण्य इह जन्मात जन्मांतरी पूर्वीशत पुण्यफळ असे दिसत मग हे कष्ट भोगीत असे अपूर्ती पूजा ईश्वराची केली असेल निंदा गुरुची अवज्ञा केली माता पिते यांची मग हे कष्ट भोगीत असे
अथवा पूर्वजन्मीचे आपण केले असेल द्विजधिकारण, अतिथी आलिया न गालियान्न वैश्वदेव समयासी, अथवा मारिले ओवरांशी, अग्नी घातला रानाशी, वेगळे सांडून जनक जननीशी, स्त्रिये सहित मी होतो, माता पिता त्याजोनिया, असे सुखे जेवूनिया, पूर्वर्जा व पासोनिया, मग कष्ट भोगीत असे, ऐशी पापे आठवित, विप्र जातो गंगेत, तव देखील श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणासी, आना त्या ब्राह्मणासी, प्राण त्याजी तो का सुखेशी, आत्महत्या महादोषी, पुसो कवन कवनाचा, श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी, द्विजवराते काढोनी आणले श्री गुरु सन्मुख, अनाथाशी कल्पतरू, दुःखष्टाशी कृपासागरू, पुसतसे श्री गुरु तया दुःखिष्ट विप्रासी, श्री गुरु म्हणती तयासी, प्राणकाग तेजू पाहासी, आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा, विप्र म्हणे या गतिराया, काय कराल पुसोनिया, उपजोनी जन्म वाया, भूमी भार झालो असे, मांस पक्षी भोजन करीतो, उदर व्यथेने कष्ट तो, साहू न शके प्राण देतो, काय सांगू स्वामिया, आपणाशी अन्नवैरी असता, केवी वाचावे श्री गुरुनाथा, शरीर सर्व अन्नगता, केवी वाचू जगद्गुरु, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, तुझी व्यथा गेली परियशी, औषध श्यामापाशी, शन एके सांगो तुझ, संशय न धरी आता मनी, भिवू नको अंतकरणी, व्याधी गेली पळोनी, भोजन करी धरणीवरी, श्री गुरुवचन ऐकोनी, स्थिर झाला अंतकरणी, माथा ठेवणी गुरु श्री गुरुचरणी, नमन केले तयावेळी, इतुकिया उसरी तया ग्रामीचा अधिकारी, विप्र एक अवतारी, आला गंगा स्नानासी, तव देखिले श्री गुरुशी, येऊनी लागला चरणाशी, नमन केले भक्तीशी, मनोवाक्याय कर्मे, आश्वासोनी तयवेळी, पुसती श्री गुरु स्तोम मवळी, कवन नाम कवन स्थळी, वास म्हणती तयासी, ऐकोनी श्री गुरूंचे वचन, सांगत असे तो ब्राह्मण, गोत्र आपले कौंडन्य, अपस्तव शाखेसी, नाम मज सायन देव असे, वासस्थळ आपले कंडगंचीस, आलोस उदरपूर्तीच, सेवा करीतो यवनाची, अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर, ऐका स्वामी, धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेशी, तू तारक विश्वासी, दर्शन दिले आम्हाशी, कृतार्थ झालो बरोबरशी, जन्मांतरीचे दोष गेले, तुझा अनुग्रह होय ज्याशी, तरेल या भवार्णवासी, अप्रयत्ने आम्हाशी दर्शन दिले स्वामिया, गंगा पापम शशी तापम, दैन्यम कल्पतरुस्तथा, पापम तापंच दैन्यांच, हरे गच्छी गुरुदर्शनम, गंगा देखताची पापे जाती, चंद्रदर्शने तापनासती, कल्पतरुची ऐशी गती, दैन्य वेगळा करी जाण, तैसे नव्हती तुमचे दर्शन गुण, पाप ताप दैन्य हरण, देखिले आजी तुमचे चरण, चतुर्वर्ग फल पावलो, ऐशी स्तुती करोनी, पुनरपी लागला श्री गुरुचरणे, जगद्गुरु आश्वासने निरोप देती तयावेळी, श्री गुरु म्हणती तयासी, आमचे वाक्य परियेशी, जठर व्यथा ब्राह्मणाशी, प्राण त्याग करीतसे, उपशमन याचे व्याधीशी, सांगे औषध तुम्हाशी, नेवोनी आपुले मंदिराशी, भोजन करवी मिष्टान्न, अन्न जेविता याची व्यथा, व्याधी न राय सर्वदा, घेऊन जावे आता त्वरिता, शुद्धा कांत विप्रसे, ऐकोनी श्री गुरुचे वचन, विनवी तसे कर जोडून, प्राण त्याग करिता भोजन, या ब्राह्मणासी होतसे, जे विला काल मासे एका, त्याने प्राण जातो ऐका, अन्न देता आम्हासी देखा, ब्रह्महत्या त्वरित घडेल, श्री गुरु म्हणती सायन देवासी, आम्ही औषधी देतो याशी, अपपात्र मासेशी, शिर मिश्रित परमात्र, अन्न जेविता त्वरितेशी, व्याधी जाईल परियेशी, संशय न धरी तू मानसी, त्वरित न्यावे ग्रासी, अंगीकारोनी तयावेळी, माथा ठेवी चरण कमळी, विनवित से करुणा बाळी, यावे स्वामी दीक्षेशी, अंगीकारोनी श्री गुरुनाथ, निरोप देती हो का त्वरित, सिद्ध मने ऐक मात, नामधारक शिष्योत्तमा, आम्ही होतो तयवेळी, समवेत शिष्य सकळी, जठर व्यथेचा विप्रजवळी, श्री गुरु गेले भिक्षेशी, विचित्र झाले त्याचे घरी, पूजा केली परोपरी, पतिव्रता त्याची नारी, जाखाई म्हणजे परियेसा, पूजा करीती श्री गुरुशी, षोडशोपचार परियेशी,
तेने चिरिती आम्हाशी शिष्या सकळींका वंदिले. श्री गुरुपूजा विधान विचित्र केले अति गहन, मंडळ केले रक्तवर्ण एकैकाशी पृथक पृथक. पद्म रचुनी अष्टदळी नाना परीचे रंगमाळी, पंचवर्ण चित्रमाळी रचिले तिये परियेसा. चित्रासन श्री गुरुशी तेने चरी परी सकळांकाशी, मंडळार्चन विधीशी करीती पुष्पगंधाक्षता. संकल्पोनी विधीशी नमन केले अष्टांगेशी, माथा ठेवणी चरणी न्यासी पाद सर्वई अष्टांगी. षोडशोपचार विधीशी पंचामृतादी परियशी, रुद्र सूक्त मंत्रेशी चरण स्नापिले तयवेळी. श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीती षोडशी, तया विप्र ज्ञान कैशी चरण तीर्थ धरिता झाला. तया चरण तीर्थाशी पूजा करीती भक्तीशी, गीता वाद्य आनंदेशी करी आरती निरांजन. अनुक्रमे श्री गुरुपूजा करिता झाला विधिभोजा, अनुरपे षडोपशा चारे पूजा करीतसे भक्तीने. अक्षयवाने आरती श्री गुरुशी ओवाळीती, मंत्रकोश अति भक्ती पुष्पांजली करिता झाला. अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी, पतिव्रता असे नारी पूजा करिता अव्ययवर्ग. ऐसे परी श्री गुरुशी पूजा केली परियेशी, तेनेची विधी शिष्यांशी आम्हा समस्तांशी वंदिले. संतोषणी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती, तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशोवंशी. तू जानशी गुरुचा वास अभिवृद्धी होय वंशोवंश, पुत्र पौत्री नांदा लहर्षी गुरुभक्ती येणे परी. ऐसे बोलो निधिजाशी आशीर्वचन देती अतिहर्षी, नमन करुणी श्री गुरुशी ठाये घातले ते. नाना परीचे पक्वान्न अपोपादी माशान्न, अष्टविधी परमात्र शर्करा सहित निवेदिले. शाक पाक नाना परी वाढता ती सविस्तरी, भोजन करीती प्रीतिकारी श्री गुरुमूर्ती परियेसा. जठरवेतेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण, व्याधी गेली तत्क्षण श्री गुरुचे कृपादृष्टीने. परिस लागता लोहाशी सुवर्ण होय परियशी, दर्शन होता श्री गुरुची व्याधी कैची सांग मज. उदय झालिया दिनकराशी सार होतो अंधकाराशी, श्री गुरु कृपा होय ज्याशी दैने कैचे तया घरी. ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित, आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीती सकळे जन. अभिनव करीती सकळ जन, द्विजाशी वैरी होते अन्न, औषध झाले तेचे अन्न व्याधी गेली मनताती. सिद्ध म्हणे नामधारकास श्री गुरु कृपा होय ज्यास, जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैची त्याचे देई. गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तारोन, गुरुचरित्र कामधेनु ऐका श्रोते एकचित्ते. जे ऐकती भक्तीने व्याधी नसती त्याचे भुवना, अखिल सौख्य पावती जाना सत्य सत्यम पुनः सत्यम. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे करंजनगराभिगमन तथा विप्रोदर व्याधी निरसनम नाम त्रय दोषोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.